हाँ भैया इकडे बघा भैया आई बोलना काहीतरी असं कसं आहे काही नाही आणि सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं। आम्ही आता जिल्हाभर फिरत असताना आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याचा संपर्क येतो, पण माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा मी असा अधिकारी बघितला की ज्याने सर्व जाती लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना समजावून घेऊन समजावून सांगून आता कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगितलं। आता मी माझा प्रवास असा आहे की साहेबांचं माझ्या जवळ कमीत कमी 10-15 वेळेस भेट झाली असेल। साहेब जाता जाता डोळ्यामध्ये आसू येत आहेत की खरंच असा अधिकारी पुन्हा या डिव्हिजनला भेटेल की नाही, ही आता कल्पना करायची गोष्ट आहे। कारण साहेबांनी आतापर्यंत काम केलं ते खूप केलं। माझ्या ताजं उदाहरण सांगतो, माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यात आसू गेले। माझ्या मुलीला 5,000 रुपये कमी पडले होते। माझ्या मुलीला 5,000 रुपयाची आवश्यकता होती आणि माझ्या मुलीचं 1 वर्ष वाया जात होतं। मी साहेबाला कॉल केला, साहेब म्हणलं मला अशी अशी आवश्यकता आहे। साहेबांनी सांगितलं बाळा तुझा मुलगी म्हणजे माझी मुलगी, मला इथं ऑफिसमध्ये येऊन पैसे 5,000 रुपये दिले आणि माझ्या मुलीचं ऍडमिशन झालं। हे ताजं उदाहरण आहे। माझ्यासारखे असे किती कार्यकर्ते असतील, किती अधिकारी असतील, त्यांना समजावून सांगून त्यांना माया ममतेने घेऊन हे काम करण्याचं काम साहेबांनी केलं, म्हणून आज त्यांची सेवानिवृत्त अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे होत आहे। मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की साहेबांना निरोगी आणि आनंदी वातावरण लाभावं हिची अपेक्षा करतो आणि थांबतो। मिलन से है बढ़ के तुम्हारी जुदाई, इन आँखों में आंसू कहलाते मोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते। साहेब, वरिष्ठ साहेब, साहेब साहेब, आमचे वित्तसचिव मॅडम, अंकिता, लाडे मॅडम, विशाख नाही आता कपिलचे कम जीवनात जेव्हा आल्यामुळे तो येऊ शकला नाही, मला बोलून गेला तो। तर अरे श्याम आहे ना, तर मी सांगायचं म्हणजे मी 22 डिसेंबर 2022 तिथे जॉईन झालो। PWD मी प्रमोशनवर इथं आलो। मी नवीनच होतो जिल्हा परिषदला। जिल्हा परिषदेचं कामकाज मला काही माहीत नव्हतं, तरीसुद्धा मला सुरुवातीला थोडा म्हणजे काम करण्यास अडचण आली, तरी काम करते वेळेस मला सर्वात जास्त सहकार्य सुरुवातीला श्याम मगर, श्याम नावाची तो माझा रिसिव्हरच होता। 2-3 महिने मी सिंगलच म्हणजे कॉटनला राहत होतो। मग सिंगलचं म्हणजे जयभीम साहेब, जयभीम या हातात घ्या की। थँक्यू साहेब, थँक्यू। हो सर, हो सर। नाही आता शेताकडे बघू आता। हो तुमचे शेत पुन्हा नेऊन टाकता, तुमचे शेत कोणतं घेऊन जायचे।